नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, हरित इमारती. हो, आणि त्यातही स्पेसिफिकली नैसर्गिक प्रकाश योजना म्हणजे डे लाइटिंग बद्दल. अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात नैसर्गिक प्रकाशाची तत्वे, त्याचे फायदे, आव्हानं काय आहेत, कोणती सामग्री वापरतात, पद्धती काय आहेत, या सगळ्याचा समावेश आहे. बरोबर. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या माहितीचा वापर करून हरित इमारतीमध्ये ह्या डे लाइटिंगचं खरं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. आणि एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की नैसर्गिक प्रकाश म्हणजे फक्त वीज वाचवणं नाही. अच्छा. हो, हा पैलू अनेकदा दुर्लक्षित राहतो. पण इमारतीत जे लोक राहतात किंवा काम करतात त्यांच्या आरोग्यावर, त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा थेट म्हणजे अगदी पॉझिटिव्ह परिणाम होतो. ओके. त्यामुळे हे फक्त एक एनर्जी सेव्हिंग टेक्निक नाहीये, तर ते माणसांच्या वेलबिईंगसाठी म्हणजे कल्याणासाठी खूप आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे याचे दोन मुख्य हेतू झाले. एक अर्थातच ऊर्जेचा वापर कमी करणं. मी वाचलं होतं की व्यावसायिक इमारतींमध्ये जवळपास 25 ते 40% वीज फक्त लाइटिंगवर खर्च होते. हो, ही मोठी संख्या आहे. आणि नैसर्गिक प्रकाश वापरला की ही मागणी कमी होते. बरोबर. म्हणजे ऊर्जा वाचते आणि कार्बन उत्सर्जन पण कमी होतं. पण दुसरा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांचं आरोग्य आणि आराम. हो, तुम्ही म्हणालात तसं. नैसर्गिक प्रकाशामुळे आपलं जे बॉडी क्लॉक असतं ना, सिर्कॅडियन रिधम म्हणतात त्याला. हो, झोप जागेचं चक्र. अगदी, ते व्यवस्थित राहतं. मग झोप चांगली लागते, डोळ्यांचा ताण कमी होतो. आणि अनेक स्टडीजमध्ये हे सिद्ध झालंय की कामाच्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढते, शाळांमध्ये मुलांची कामगिरी सुधारते. आणि हॉस्पिटल्समध्ये रुग्ण लवकर बरे होतात असंही म्हणतात. एक्झॅक्टली, रुग्ण लवकर बरे होतात. हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण मग हे प्रत्यक्षात कसं करतात? म्हणजे इमारतीत नैसर्गिक प्रकाश आणण्यासाठी काय काय तंत्र वापरली जातात? यात आहे ना, बिल्डिंगचं डिझाईन खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे सूर्याचा मार्ग कसा आहे, बिल्डिंग नक्की कुठल्या दिशेला आहे, खिडक्यांचा आकार काय, त्यांची जागा कुठे, याचं एकदम काळजीपूर्वक प्लॅनिंग करावं लागतं. ओके. मुख्य उद्देश हा असतो की थेट प्रखर सूर्यप्रकाश टाळायचा आणि त्यामुळे जी जास्त उष्णता येते ती पण टाळायची. पण जास्तीत जास्त पसरलेला म्हणजे डिफ्यूज्ड प्रकाश इमारतीच्या आतपर्यंत पोचवायचा. आणि त्यासाठी मग योग्य मटेरियल निवडणं पण महत्वाचं असेल. अगदी. कोणत्या प्रकारची सामुग्री वापरतात? विशेषतः काचेबद्दल काय सांगाल? हो, तर काच आणि ग्लेझिंगचा खूप मोठा रोल आहे यात. आता हाय परफॉर्मन्स ग्लेझिंग मिळतं. म्हणजे जसं की लोई कोटिंग. ते काय करतं की उष्णता बाहेर ठेवायला मदत करतं. किंवा डायनॅमिक ग्लेझिंग, जे गरजेनुसार आपोआप डार्क किंवा लाईट होतं. अरे वा. यामुळे प्रकाश तर आत येतो, पण नको असलेली उष्णता बऱ्यापैकी बाहेरच राहते. मग प्रकाशाला दिशा देण्यासाठी प्रिझमॅटिक काचा किंवा फिल्म्स वापरतात. बाहेरून सावलीसाठी ओव्हरहँग्स, लूवर्स. आणि आतून पडदे किंवा ब्लाइंड्स. हो, बरोबर. आणि इमारतीच्या आत खोलवर प्रकाश पोचवण्यासाठी काही खास युक्त्या आहेत का? हो, नक्कीच. उदाहरणार्थ लाईट शेल्व्स म्हणून एक प्रकार असतो. लाईट शेल्व्स. हो, हे खिडकीच्या वर असे आडवे सरफेस लावलेले असतात. ते बाहेरचा प्रकाश छताकडे वळवतात, मग तो खोलीत जास्त खोलवर पसरतो. इंटरेस्टिंग. तसंच लाईट पाईप्स किंवा सोलर ट्यूब्स असतात. ते छतावरून सूर्याचा प्रकाश एका नळीमधून थेट आतल्या भागांपर्यंत आणतात, जिथे खिडक्या नसतात. म्हणजे जिथे खिडकी शक्य नाही तिथेही नैसर्गिक प्रकाश पोचवता येतो. बरोबर. आणि अर्थातच भिंती, छत, फरशीसाठी हलके रंग वापरले की प्रकाश जास्त चांगल्या प्रकारे रिफ्लेक्ट होतो. म्हणजे हे सगळं इमारतीच्या अगदी सुरुवातीच्या डिझाईनमध्येच, म्हणजे अगदी प्लॅनिंग स्टेजलाच विचारात घ्यावं लागतं. दिशा, खिडक्या, स्कायलाइट्स, मोकळ्या जागा म्हणजे एट्रियम्स वगैरे. अगदी. आणि ह्या नैसर्गिक प्रकाश योजनेला आपल्या नेहमीच्या दिव्यांच्या सिस्टमसोबत जोडणं पण महत्वाचं असेल ना? हो, ते तर आहेच. आधुनिक इमारतीमध्ये सेन्सर्स वापरतात. म्हणजे जेव्हा बाहेर पुरेसा नैसर्गिक प्रकाश असतो तेव्हा दिवे आपोआप डिम होतात किंवा बंद होतात. अच्छा, ऑटोमॅटिक कंट्रोल. हो, त्यामुळे अजून ऊर्जा वाचते. आणि हे सगळे डिझाईन परफेक्ट करण्यासाठी आता बिम सारखी सॉफ्टवेअर खूप मदत करतात. बिम म्हणजे? बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. हो, त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याआधीच नैसर्गिक प्रकाशाचा इमारतीत कसा आणि किती परिणाम होईल याचं विश्लेषण करता येतं. हे तंत्रज्ञान नक्कीच खूप उपयोगी वाटते. पण मग यात काही आव्हानं किंवा मर्यादा नसतात का? म्हणजे जास्त प्रकाश आला तर डोळ्यांवर ताण येणं किंवा प्रायव्हसीचा प्रश्न. तसेच मोठ्या काचांमुळे जास्त उष्णता आत येऊ शकते, ज्याला हीट गेन म्हणतात. आणि प्रायव्हसीचा इश्यू पण असतो.
काही वेळा सुरुवातीचा खर्च म्हणजे इनिशियल कॉस्ट थोडी जास्त असू शकते. ओके. आणि लाईट शेल्स किंवा डायनॅमिक ग्लेझिंग सारख्या गोष्टींची मेंटेनन्स पण करावी लागते. पण यावर डिझाईन लेव्हललाच विचार करून उपाय करावे लागतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. तरीही आपण बघतो की लीड, ब्रीम किंवा आपल्या भारतातली GRI सिस्टम आहे, यांसारख्या ग्रीन बिल्डिंग रेटिंग्समध्ये डेलाइटिंगला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण त्याचे फायदे या आव्हानांपेक्षा खूप जास्त आहेत. या रेटिंग सिस्टम्समध्ये नैसर्गिक प्रकाश किती वेळ मिळतोय, किती जागेत मिळतोय, ज्याला डेलाइट ऑटोनॉमी म्हणतात, किंवा ग्लेअर कंट्रोल कसा केलाय, ऑटोमॅटिक लाइटिंग कंट्रोल्स आहेत का, यावर पॉइंट्स दिले जातात. अच्छा. हे काय दाखवतं की डेलाइटिंग हे फक्त एक ॲड ऑन फीचर नाहीये, तर ते टिकाऊ आणि मानवकेंद्री इमारतीचा एक अविभाज्य भाग मानला जातो आता. स्पष्ट आहे. म्हणजे एकूणच नैसर्गिक प्रकाशयोजना हे हरित इमारती बनवताना एक अत्यावश्यक अंग आहे. यातून ऊर्जेची बचत तर होतेच, पण त्याचबरोबर माणसाचं आरोग्य, त्याचा कम्फर्ट आणि कार्यक्षमता सुधारते. हे फक्त पर्यावरणासाठी नाही, तर इमारती वापरणाऱ्या लोकांसाठी पण थेट फायद्याचं आहे. अगदी बरोबर. आणि भविष्याचा विचार केला तर तंत्रज्ञान आपल्याला अजून पुढे घेऊन जाईल. स्मार्ट ग्लेझिंग, AI आधारित डिझाईन टूल्स यामुळे भविष्यातल्या इमारती अजून स्मार्ट होतील. हो. आणि विचार करा की भविष्यात इमारती फक्त ऊर्जेच्या बचतीसाठी नाही, तर आतल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजेनुसार किंवा अगदी मानसिक स्थितीनुसार नैसर्गिक प्रकाशाचं प्रमाण आणि प्रकार बदलू शकतील का? म्हणजे अगदी पर्सनलाइज लाइटिंग. हो. अशा बायो अडॅप्टिव्ह म्हणजे जैविक गरजांना प्रतिसाद देणाऱ्या इमारतींची कल्पना करणं हे खरंच खूप रोमांचक आहे, नाही का? त्यावर नक्कीच विचार करायला हवा.